आणि एक महत्त्वाची बातमी आहे, माणिकराव कोकाटे यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। रोहित पवारांनी व्हिडिओ ट्विट केला होता। त्यानंतर आता या प्रकरणावर माणिकराव कोकाटे काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सकाळी 10 वाजता नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ही पत्रकार परिषद, रमी खेळतानाच्या व्हिडिओवर कोकाटेंवर सर्वत्र टीका झाली होती आणि या टीकांनाच माणिकराव काय उत्तर देतील, काय भूमिका मांडतील याकडे लक्ष असेल। अधिक अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आमच्यासोबत जोडले गेले आहे। किरण, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज उत्तर देतील, काय भूमिका स्पष्ट करतील? गणिता, एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण मागच्या 2-3 दिवसांपासून माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी रमी खेळताना एक व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्यानंतर अनेक महायुतीतल्याच नेत्यांनी या सगळ्या प्रकरणावरती नाराजी व्यक्त केली होती। खरं तर माणिकराव कोकाटे यांनी आधीच या सगळ्या संदर्भात खुलासा केलेला आहे। मी फक्त मोबाईल घेत असताना ऍड वरती हा रमी जो आहे तो ऍड आला आणि मी तो स्किप करण्याचा प्रयत्न करत होतो, अशा पद्धतीचा खुलासा माणिकराव कोकाटे यांनी केलेला आहे। पण खुलासा केल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा मुख्यमंत्री स्वतः यांनी काल या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर आज माणिकराव कोकाटे नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यामुळे ते नेमकं काय खुलासा करतात आणि काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि विरोधकांकडून देखील त्याकडे लक्ष असेल। किरण, या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर माणिकराव कोकाटे आज पत्रकार परिषद घेणार आहे। 10 वाजता नाशिकमध्ये कोकाटे यांची ही पत्रकार परिषद।